सिंड्रेला एक गरीब मुलगी होती. तिची आई गेली होती. ती वाईट सावत्र आई आणि 2 सावत्र बहिणींसोबत राहत होती. त्या तिच्याशी खूप वाईट वागत असतात. सिंड्रेलाला नेहमी काम करावे लागे. तिला स्वच्छता करावी लागे, कपडे धुवावे लागत आणि स्वयंपाकही करावा लागे. आम्ही फक्त सजून राहतो आणि पार्ट्यांना जातो. सिंड्रेलाला कधीही छान कपडे मिळाले नाहीत. तिला कधीही पार्टीला जाण्याची परवानगी नव्हती. ती खूप दुःखी होती. मी खूप दुःखी आहे. एके दिवशी राजाने एका मोठ्या मेजवानीची घोषणा केली. राजकुमाराला एक सुंदर वधू शोधायची होती. सिंड्रेला मेजवानीला जायला खूप उत्सुक होती, पण तिच्या सावत्र आईने तिला जाण्यास मनाई केली. हा, तू मेजवानीला जाऊ शकत नाहीस. सिंड्रेला खूप दुःखी झाली. ती रडू लागली. राजवाड्यात एक भव्य मेजवानी सुरू होती. राजकुमार सर्वत्र फिरत होता. तो एका सुंदर मुलीला आपली राणी बनवू इच्छित होता. आम्ही सुंदर कपडे घालून नाचत आहोत आणि राजकुमाराचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत. पण राजकुमाराला त्यांच्यापैकी कोणीही आवडली नाही. त्याला अशी मुलगी हवी होती जी सुंदर असण्यासोबतच दयाळू असेल. सिंड्रेला रडत होती तेव्हा अचानक एक परी तिच्या समोर प्रकट झाली. ती परी सिंड्रेलाची परी आई होती. रडू नको माझ्या बाळा, मी तुला मेजवानीला पाठवीन. परी आईने तिच्या जादूच्या कांडीने सिंड्रेलाच्या फाटक्या कपड्यांना एका सुंदर पोशाखात बदलले. तिने सिंड्रेलाच्या पायात काचेचे चप्पल घातले. तिने एक भोपरा घेतला आणि त्याला एका सुंदर गाडीत बदलले. तिने उंदरांना घोड्यामध्ये बदलले. मी आश्चर्यचकित झाले आहे. पण परी आई, मध्यरात्री आधी मी परत आले पाहिजे. मध्यरात्री माझी जादू तुटेल. कृपया माझ्याशी नृत्य करशील का? सिंड्रेला मेजवानीत पोहोचली. तिथे सगळे तिच्या सौंदर्याने भारावून गेले. राजकुमारालाही ती खूप आवडली. तो तिच्याकडे आकर्षित झाला. सिंड्रेला आणि राजकुमार रात्रभर नाचत राहिले. त्यांनी एकमेकांशी खूप गप्पा मारल्या. त्यांना एकमेकांच्या सहवासात खूप आनंद झाला. मला खूप आनंद झाला आहे. मलाही खूप आनंद झाला आहे. पडता पडता तिच्या एक काचेचा चप्पल तिथेच पडला. सिंड्रेलाला परी आईचे बोल आठवले. ती घाईघाईने पळाली. अचानक घड्याळात 12 वाजले. अरे रे, मला निघायला हवे, घाई करायला हवे. त्याने ठरवले की तो या चप्पलच्या मदतीने सिंड्रेलाला शोधून काढेल. पण त्याने सिंड्रेलाचा हरवलेला चप्पल उचलला. राजकुमार सिंड्रेलाला थांबवू शकला नाही. मी या चप्पलच्या मदतीने तिला शोधून काढेन. दुसऱ्या दिवशी राजकुमाराने घोषणा केली की जो कोणी या चप्पलला आपल्या पायात घालू शकेल तोच त्याची राणी बनेल. राजकुमाराचे लोक घरोघरी जाऊन मुलींना चप्पल घालून पाहत होते. मुलींनो, हा चप्पल घालून बघा, कदाचित तुमच्यापैकी एक राजकुमारी बनेल. हा चप्पल इतका छोटा का आहे? माझ्या पायात बसत नाही. सिंड्रेलाच्या सावत्र आईनेही आपल्या मुलींना चप्पल घालायला लावला, पण चप्पल कोणाच्याही पायात बसला नाही. शेवटी राजकुमाराचे लोक सिंड्रेलाकडे आले. सिंड्रेलाने चप्पल घातला आणि तो अगदी परफेक्ट बसला. हा चप्पल माझ्या पायात अगदी परफेक्ट बसला. सावत्र आई आणि तिच्या मुली आश्चर्यचकित झाल्या. त्यांना समजले नाही की ही सुंदर मुलगी कोण आहे. ही कोण आहे? आम्हाला कधीच माहित नव्हते की ती इतकी सुंदर आहे. सिंड्रेलाने सांगितले की तीच ती मुलगी आहे जी काल रात्री मेजवानीत होती. सावत्र आई आणि बहिणींना आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. मीच ती मुलगी आहे जी काल रात्री मेजवानीत होती. आम्ही तुझ्याशी नेहमी वाईट वागलो, क्षमा कर. त्यांना समजले की त्यांनी सिंड्रेलाशी नेहमी वाईट वागले आहे. राजकुमार सिंड्रेलाला घेऊन आपल्या राजवाड्यात परतला. सिंड्रेला आणि राजकुमाराने लग्न केले. ते खूप आनंदी होते. तू माझी राजकुमारी आहेस. मी खूप आनंदी आहे. सिंड्रेला आता एक राजकुमारी बनली होती. ती नेहमी दयाळू राहिली. ती आता कधीही दुःखी नव्हती. आणि अशा प्रकारे सिंड्रेलाची कहाणी एका आनंदी नोटवर संपते.